थंडी जास्त वाढल्यामुळे संध्याकाळी जेवण बनवूशी वाटत नाही, थंड पाण्यामध्ये हात घालूशी वाटत नाही. अशा वेळेस तुम्ही हा झटपट तयार होणारा चटपटीत पदार्थ नक्कीच बनवू शकता. त्यासाठी एक छोटंसं वाटण बनवून घेतलं. वाटणामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरे घेतलं. त्यानंतर फोडणी करता एका कुकरमध्ये तेल घातलं. त्यामध्ये जिरे, मोहरी, खडे मसाले, 2 उभे चिरलेले कांदे, बारीक चिरलेला टोमॅटो छान असा परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये धना पावडर, गोडा मसाला, हळद पावडर, लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी भरून इतका राजमा घातला. ओल्या शेंगा सोलून घेतला, त्याचा 1 वाटी भरून इतका राजमा यामध्ये घातला. त्याचबरोबर यामध्ये घातलं 1 वाटी भरून इतकं तांदूळ. 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी घातलं. चवीकरता मीठ घातलं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. कुकरचं झाकण लावून हा भात छान असा 3 ते 4 शिट्ट्यांवरती शिजवून घेतला. या इथं तुम्ही बघू शकता मस्त असा मसालेदार राजमा भात बनवून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.